मुलांना ताप आल्याने त्यांना उपचारासाठी आईवडील एका पुजाऱ्याकडे घेऊन गेले. मात्र या दोन्ही चिमुकल्या भावंडांचा काही तासाच्या अंतराने मृत्यू झाला. या घटनेनंतर आईवडिलांनी रुग्णालय गाठले, पण उशीर झाला होता. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह चक्क खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठलं. या घटनेनंतर विकासाचा अख्खा महाराष्ट्र हळहळला असून सरकार अशा वेदनादायी घटनांकडे लक्ष देणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. हा सगळा प्रकार गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे घडला आहे. मृतदेह खांद्यावर नेतानाची चित्रफित सोशल मीडिया व्हायरल होताच हळहळ व्यक्त होते. बाजीराव रमेश वेलादी वय वर्ष 6 व दिनेश रमेश वलादी वय वर्ष 3.5 दोघे राहणार येरोगड्डा अशी मृत झालेल्या भावंडांची नावे. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे. 2 दिवसांपूर्वी आईवडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते. दरम्यान 4 सप्टेंबरला पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आईवडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दोघांची प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान काही वेळाने सकाळी 10:30 वाजता बाजीरावचं निधन झालं. त्यानंतर दुपारी 12च्या सुमारास दिनेशचाही मृत्यू झाला. जिमलगट्टा आरोग्य केंद्रात पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रोड नाही. त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आईवडिलांना नाल्याच्या पाण्यातून व चिखल वाटातून वाट काढावी लागली. आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे देचलपेठाहून रुग्णवाहिका बोलवण्याची तयारी केली, पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दाम्पत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन जड पावलांनी पत्तीगावची वाट धरली. नाले चिखलाचा रस्ता असल्याने तिथून वाहने जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली. 15 किलोमीटर पायपीट केल्यानंतर नातेवाईकाची दुचाकी बोलावून पत्तीगावला पोचले.